कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे, ज्या बसमधून तो घेऊन जात होता रोज, त्यांचे वाद होते. दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता. तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात. या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता. या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशनमध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. प्राथमिक 3 ते 4 लोकांवर जास्तीचा राग होता. आता फर्दर इंट्रोगेशनमध्ये ही बाब निश्चित होईल. केमिकल कंपनीतनं घेतलं होतं का त्यांनी? हो, बेन्झिन सोल्युशन केमिकल जे प्रिंटिंग मध्ये लागतं ते कंपनीतून त्याने आदल्या दिवशी 1 लिटर तर त्याची स्थिती आगपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पानटपरी आहे तिथून विकत घेतली होती. त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज 1 ला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनीच्या अलीकडे त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे. आणि फेज 1 मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे तिथं त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि 1 वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज 1 च्या तमन्ना सर्कल नंतर उताराकडे डसॉल्ट सिस्टीम कडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे. त्यांनी अचानक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन आगपेटी टाकली. आगीचा पहिला भडका उडल्यानंतर कॅओस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली. कोणत्या गोष्टी निदर्शनास आल्या की ज्या संशयास्पद होत्या? कारण आतापर्यंतच्या अनुभवावरून असं लक्षात येतंय की शॉर्ट सर्किटने आग लागली असेल तर ती एवढ्या लवकर पेटत नाही गाडी किंवा एवढ्या लवकर पसरत नाही. इथं काहीतरी गैर आहे. आणि ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलला गेलो, ड्रायव्हर हा इंज्युअर्ड आहे आणि तो अनकॉन्शियस आहे म्हणून सांगण्यात आलं. पण डॉक्टरांनी प्रयत्न केले, आम्ही त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण एक सोंग घेतलेला माणूस किती वेळ तो झोपणार असं लक्षात आलं की त्याचे कंपनीतल्या काही वर्कर्सशी वाद होते आणि गेल्या वर्षी दिवाळीच्या वेळेस त्याचा पगाराचं कपात झाली होती. पगारासंदर्भातलं त्याचं डिस्प्यूट होतं आणि परवाच्या दिवशी त्याला त्याचा डबा जेवायला मिळाला नाही याचाही त्याचा राग होता आणि त्याला चालक असतानाही इतर मजुरीची कामं दिली जात होती. त्या संदर्भात त्याचा थोडासा दुखावला गेला होता. त्यावरून झालेल्या वादात त्याने परवाच्या दिवशी घरी जाताना बेन्झिन जे आहे सॉल्व्हंट ते कंपनीतनं सोबत घेतलं 1 लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येताना ते सोबत घेऊन आणि जे मशीन साफ करायला कापडाच्या चिंध्या लागतात त्या चिंध्या त्याने आपल्या पायाखाली ठेवल्या होत्या. आणि ज्यावेळेस तो घरून निघाल्यानंतर 14 लोकांना घेऊन फेज 1च्या सर्कलला आला आणि तिथं त्याने गाडी बाजूला घेतली. ते बेन्झिन कापडांवर ओतलं आणि काडीपेटीने ते पेटवलं आणि गाडी तशीच पुढे नेली. त्यावेळेस त्याच्या पायालाही आग लागली, चटका लागला म्हणून तो तसाच उठून बाहेर पळाला. आगीचा भडका उडण्याआधी भडका उडाला त्या आरोपीच्या डोक्यातील रागाचा. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं प्रत्येकाने गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून यापुढे या परिसरामध्ये काय वेगवेगळे उपक्रम घेतले जातात किंवा काय दक्षता घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुढील सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी.